नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कोथिंबीरीची वडी बनवणार आहोत. तर इथे बघा, मी एक कोथिंबीरीची गड्डी स्वच्छ अशी धुवून त्याला बारीक चिरून घेतलेली आहे. आता कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल. इथे बघा, मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आल्याचा तुकडा, त्यानंतर हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं, हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी साखर घेतलेली आहे. आता आपल्याला हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर गरजेनुसार आपल्याला बेसन घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पांढरे तीळ सुद्धा लागतील. तर इथे आपण जो मसाला घेतला होता तो सगळा मी बारीक वाटून आणलेला आहे. यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे वाटताना. तर अशा पद्धतीने हे बघा, हे आपलं हिरवी मिरची, आलं, लसूण, लाल तिखट, मीठ, हळद हे सगळं मी यामध्ये घालून वाटून आणलेलं आहे. तर आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे जे वाटण केले ते हे काढून घेऊयात. यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढ्या तुम्ही मिरच्या घ्या. तर आता मी इथे वाटण काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर ही कोथिंबीर एक गड्डी मी पूर्ण घेतलेली आहे. तर ह्याला स्वच्छ केली होती मी आणि धुवून वाळून एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण जी पेस्ट तयार केली आहे ती आणि कोथिंबीर पहिले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान असं. तर हातानेच मिक्स करायचं आहे. तर इथे आपण सगळा मसाला या कोथिंबीरीला असं लावून घेतलेला आहे. हे बघा, आता यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घालायचे आपल्याला आणि हे यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे. आता गरजेनुसार आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे आणि याला छान असं मिक्स करायचे. तर ह्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. तर आपल्याला जेवढं बेसन लागेल तेवढं आपण मिक्स करायचं आणि चपातीला कसं पीठ मळून घेतो तसा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर इथे आपण बघा, बेसन पीठ टाकून असा पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. तर बेसन मी हे प्लेट भरून घेतलं होतं, तर एवढं उरलेलं आहे बेसन माझं. हे बघा, तर आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. त्याला थोडंसं ऑइल लावलेलं आहे, मी तेल लावून घेतलं आहे. तर आता आपल्याला जे पीठ आपण तयार केलं आहे तर त्याचा थोडासा असा गोळा घ्यायचा आणि ह्याचा असा रोल करायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या आकाराची हवे असेल, जाड बारीक, त्या पद्धतीने तुम्ही रोल करून घ्या. तर इथे बघा, मी हा असा रोल करून घेतलेला आहे. आता हा यामध्ये असा ठेवायचा आहे आपल्याला. आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे.
तर याला वरतून मी थोडेसे तीळ लावलेले आहेत. तर वडी वाफवण्यासाठी इथे मी पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर आता ते उकळलेलं आहे पाणी. त्यावर आपण आता ही चाळणी ठेवून देऊया आणि यावर झाकण लावून ही वडी आता आपल्याला 15 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. तर इथे 15 मिनिटं आपण हे रोल वाफवून घेतले आहेत. ह्याला आता पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्या वड्या कापायच्या आहेत आपल्याला. तर इथे आपण हे पूर्णपणे रोल थंड करून घेतलेले आहेत. आता ह्याच्या वड्या कापून घेऊयात आपण. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. हे बघा, तर इथे अशा पद्धतीने आपण बघा या वड्या कापून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण सगळ्या वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण तळायला घेऊया. तर इथे वडी तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तेल आपलं गरम झालं आहे. आता आपण वड्या तळून घेऊया. तर इथे बघा, अशा वड्या सोडायच्या आपल्या तेलामध्ये आणि छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या वड्या बघा छान अशा तळून झालेल्या आहेत. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा किती छान वड्या तयार झाल्या आहेत आपल्या. हे बघा, आता ह्या प्लेटमध्ये मी काढून घेते. आता अशाच पद्धतीने बाकीच्या वड्या मी तळून घेणार आहे. तर इथे आपण सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत. छान अशी कुरकुरीत झालेली आहे आपली वडी. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा रेसिपी करून बघा आणि जर माझी कोथिंबिरीच्या वडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.